नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुंबई या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब नवी मुंबई या ठिकाणी आलेले आहेत. सर, आज आपल्या या ठिकाणी भव्य महिला धम्म परिषद व श्रामणेरी व बौद्धाचार्य शिबिर संपन्न होत आहे. या ठिकाणी आपण आलेले आहात, काय सांगणार आहात आपण? नमो बुद्धाय. जय भीम. आज 26 जानेवारी 2026 भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व प्रबुद्ध भारताच्या चॅनलच्या माध्यमामधून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. भारताच्या देशावरती संविधानाचा अंमल, देशामधल्या राज्यकर्त्यांना केंद्र राज्यातल्या राज्यकर्त्यांना अपेक्षा करते की संविधानाचं इम्प्लिमेंटेशन योग्य प्रकारे करावं, ही सद्बुद्धी देऊ. आज नवी मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभेचं महिला विभाग, त्यांची आज धम्म परिषद, त्याचबरोबर महिला भिक्खुणी संघ याचं देखील प्रशिक्षण, याचं देखील शिबिर, 10 दिवसीय शिबिर नवी मुंबईमध्ये फाउंडेशन बुद्ध फाउंडेशनच्या इमारतीमध्ये, बुद्ध प्रतिष्ठानच्या इमारतीमध्ये आज सांगता होत आहे. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने महिला श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला महाराष्ट्रभरामधून महिला आलेल्या आहेत. एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे पुरुषांचं श्रामणेर शिबिर होतं, बालकांचं श्रामणेर शिबिर होतं, त्याप्रमाणे महिलांचं देखील श्रामणेर शिबिर जे भगवान बुद्धाच्या काळामध्ये, भगवान बुद्धाने देखील महिलांना आपल्या संघामध्ये, भिक्खुणी संघामध्ये घेतलेलं होतं आणि भिक्खुणी संघाचं कार्य जास्त. अलीकडच्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशाच्या विविध भागामध्ये जिथे शक्य आहे तिकडे भारतीय बौद्ध महासभा पुरुष विभाग वेगळा, महिला विभाग हा तालुका आणि जिल्हा पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहे. हे 2 वर्षापासून जेव्हा इम्प्लिमेंटेशन केलं तेव्हापासून चांगल्या प्रकारचे रिझल्ट यायला सुरुवात झाली. महिला अधिक इफेक्टिव्हपणे, अधिक चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि पूर्वी ज्या काही त्रुटी होत्या, पुरुष वर्ग हा महिलांशी तेवढा कनेक्टेड नव्हता, ती दुरी आता भरून काढण्यात आलेली आहे. म्हणून भारतीय बौद्ध महासभेचा महिला विंग महाराष्ट्राच्या विविध तालुक्या जिल्ह्यामध्ये अगदी अग्रेसरपणे धम्माच्या प्रचारामध्ये असतो. आणि मी तर नेहमी ऑब्झर्व करतो की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहेत तेव्हा महिलांची संख्या ही अधिक प्रमाणामध्ये असते. आमचा बेसिक हेतूच मीराताई आंबेडकरांचा होता की महिलांना प्रशिक्षण, जे बौद्ध धम्माचं प्रशिक्षण दिल्यानंतर घर हे बौद्धमय होईल, मुलांना एक बौद्ध धम्माचं आचरण, आणि पुरुष वर्ग जे असतील त्यांच्या घरामधले नवरा वगैरे ते देखील बौद्ध धम्माच्या मार्गाने जातील. आणि त्याची चांगली फळं आता 10 वर्षानंतर आज आम्हाला दिसू लागली.
ज्या पद्धतीने म्हटलं जातं की ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, तोच आपण पायंडा पाडत भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे काही महिला बाल संस्कार शिबिर शिबिर असेल किंवा इतर कोणते शिबिर असेल, उपासिका शिबिर असेल, आपण पुढे घेऊन जात आहात. धम्माचा जो रथ होता कुठं तर तो थांबलेला होता, परंतु जेव्हापासून आपण भारतीय बौद्ध महासभेचे सूत्र हाती घेतलेले आहेत, आता प्रसार वाढत चाललेल्या या गोष्टीकडे कसे पाहता तुम्ही? एकदा महिला प्रशिक्षित झाल्या की त्या माध्यमातून घराचं वातावरण हे बौद्धमय होतं हे आम्ही जाणून घेतलं. आणि मोठ्या संख्येने आज महिला पुढे येत आहेत, पुरुष पुढे येत आहेत. प्रत्येकाला काम करण्याची ह्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न आज आम्ही करतो. एक तत्व लक्षात घेतलेलं आहे की पदासाठी ते कोण काम करत नाही. बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी बाबासाहेबांसाठी, जे बाबासाहेबांनी या देशामध्ये धम्मक्रांती केली त्याच्यासाठी आम्ही काम करतो. त्या तत्व राबवण्याचा प्रयत्न भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून केला आणि त्याची ही संपूर्ण यशोगाथा आता महाराष्ट्रभर आणि देशाभर दिसते. म्हणजे महाराष्ट्र नाही, मी आता 2 दिवसापूर्वी मी बँगलोरमध्ये होतो 4 दिवस. तेथे देखील मी त्या महिलांना खूप उद्देशून गौरवास्पद बोललो की खूप सुंदर प्रकारे तुम्ही महिला विभाग इथे चालवताय या बँगलोर सिटीमध्ये आणि तुम्ही कवर करताय हे संपूर्ण कर्नाटका स्टेट, अर्धा दक्षिण आणि उत्तर असे 2 भाग केलेले आहेत. तुम्ही दक्षिण विभाग चांगल्यापैकी कवर करताय हे त्यांना सांगितलं. तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या कन्नडी लँग्वेजमध्ये आणि इंग्रजीमध्ये प्रभावीपणे धम्माबद्दल बोलताय. हेच प्रकार काही ठिकाणी उत्तर भारतामध्ये देखील दिसत आहे. उत्तर भारतातल्या महिला तेवढ्या प्रगत नाही, तेवढ्या सुशिक्षित नाही, परंतु जिथे जिथे सुशिक्षित आहेत त्या महिला पुढे आलेल्या आहेत. शिबिराच्या माध्यमातून त्या चांगल्या प्रकारे तेथील महिलांना प्रशिक्षित करतात. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.